नमस्कार, NDTV मराठीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। सगळ्यांना माहिती आहे की पुणेकरांना आस लागली ती म्हणजे गणपती बाप्पाच्या आगमनाची। त्याची तयारी देखील प्रत्येक स्तरावरती होत आहे। मंडळ देखील तयारी करत आहेत, ढोल पथक देखील त्याचं तयारीला लागलेले आहेत। पण जे मायक्रो लेवलवरती तयारी असते ती देखील महत्त्वाची असते। आत्ता मी आलेली आहे पुण्यातील एका अशा ठिकाणी जिकडे जे आपण ढोल वाजवताना जे टिपरू असतात ते बनवले जातात। जवळपास सगळ्याच ढोल पथकांना इकडचे हे टिपरू हे पुरवले जातात। माझ्यासोबत आता स्वानंद ठाकूर आहेत। सर, तुमचं स्वागत आहे NDTV मराठीमध्ये। हे नेमकं कशा पद्धतीने बनवलं जातं, किती वर्षांपासून तुम्ही हे सगळं करत आलात? तशी या बिझनेसमध्ये माझी 5वी जनरेशन आहे, पण मी गेले 20 वर्ष टिपरू बनवतोय आणि मी स्वतः रमणबागेत आहे। त्याच्यामुळं मुलांना काय लागतं त्याची रिक्वायरमेंट कशी आहे त्या हिशोबाने मी टिपरू बनवून देतो। आता तुम्ही आम्हाला थोडंसं हे बनवून दाखवू शकता कारण आणि ते सांगा पण की त्याचे बारकावे काय असतात किंवा कशा प्रकारे तुम्ही ते डिझाईन करता? ओके, ठीक, दाखवतो बनवून तुम्हाला। हो, आपण जसं बघतोय की हे जे लाकूड आहे या लाकडाचं एक पीस घेऊन इकडे ते टिपरू बनवायला सुरुवात करतात। दादा, ह्याचे डिटेल्स तुम्ही बनवताना आम्हाला सांगू शकता का? डिटेल्स म्हणजे थोडेफार डिझाईन असतात किंवा हँडल असतात, त्या हिशोबाने मुलांच्या हाताच्या हिशोबाने बनवून देतो। जसं कोणाला 14 इंच लागतं, कोणाला 12 इंच लागतात, त्या हिशोबाने बनवून देतो। आता याच्यात जे बनवतोय हा 2 इंची ठोका राहील आणि यांना 14 इंची पाहिजे तलवार ग्रिपवाल, तर तसं ते बनवणार त्याच्यात। आता तुम्ही हे शिकला कुठून हे महत्त्वाचं? हे शिकलो म्हणजे हे वडिलोपार्जित धंदा आहे, आमचा बिझनेस आहे। तशी तुम्हाला पहिले सांगितलं तसं आमचं वडिलोपार्जित म्हणजे माझी 5वी जनरेशन आहे या बिझनेसमध्ये। तर मी हे सगळं वडिलांचं आजोबांचं सगळ्यांचं बघूनच शिकलेलं आहे। आम्हाला असं कोणी हाताला धरून शिकवलेलं नाही। अच्छा, म्हणजे ही वडिलोपार्जित आलेली ही कला आहे। पण त्यासोबतच दरवर्षी तुमच्याकडे साधारणतः किती टिपरू बनवल्या जातात? दरवर्षी साधारण 7,000 टिपरं बनवतो। सागवान असतं, त्याच्यामध्ये सागवान वूड, बीच वूड, शिसम आणि बाबळ वूड असे 4 प्रकारचे वूड असतात। त्याच्यानी काय फरक पडतो? म्हणजे तुम्ही प्रकार सांगितले, त्याच्यानी असा फरक काय पडतो? फरक म्हणजे बीच वूडचं जरा हलकं राहतं आणि टिकायला मजबूत राहतं, सागवानी पण हलकं राहतं, बाबळीचं त्यातल्या त्यात मजबूत आणि टिकायला लाईफ लॉंगसाठी बाबळ चांगलं, आणि शिसमचं थोडं कॉस्टली जातं। शिसमचं ब्लॅक लाकूड येतं त्यामुळे त्याचे मागतात टिकत। आणि आत्ता हे जे तुम्ही बनवता ते कुठल्या ह्याचं बनवता? हे बीच वूडमध्ये बनवतो। हे इम्पोर्टेड वूड आहे, हे आपल्याकडे येतच नाही। हे सगळं बाहेरच्या देशातून आपल्याकडे माल येतो भारतात। आणि साधारणतः त्याची कॉस्ट काय जाते? याची कॉस्ट आहे मोठ्या डोक्याची आहे ती 400 रुपयापर्यंत जाते आणि लहान डोक्याची आहे ते 300 रुपयापर्यंत जाते। तुम्ही म्हणता की दरवर्षी 7,000 टिपरू तुम्ही बनवता। आता जवळपास गणपती बाप्पाच्या आगमनाला जवळपास 1-1.5 महिना राहिला असेल, तर आत्तापर्यंत किती टिपरू विकले गेले? आत्तापर्यंत 2,000 टिपरं गेली आहेत। बीच वूडचे 1,000 टिपरं आणि बाबळ वूडचे जे आहेत ते 500 टिपरं आणि बारीक ठोक्याचे ते वेगळे 500 टिपरं, असे 2,000 टिपरं दिलेत बघ। अच्छा, आणि मग 1.5 महिन्यामध्ये जवळपास जे तुम्ही आकडा सांगितला की 7,000चा जो आकडा असतो, तर मग 1.5 महिन्यात एवढे टिपरू इकडनं बनवून घेऊन जातात लोक? हो, इथं उभं राहून कस्टमाइज करून घेऊन जातात मुलं। म्हणजे एकेका टिपरूसाठी 2-2 तास थांबलेले असतात टिपरं करायला, ते थांबून घेऊन जातात कारण की आपण त्यांच्या हिशोबाने बनवून देतो, म्हणून ते घेऊन जातात येऊन आपल्याकडे। आज तुम्ही एक असा प्रश्न आहे शेवटचा की आज तुम्ही बघताय की एकीकडे जेव्हा DJ वरती जास्त भर दिला जातो किंवा DJला प्रेफरन्स जास्त दिला जातो, तिकडे अशा वेळेस टिपरू फक्त 7,000 बनवल्या जातात आणि ढोल पथकांना जास्त आपल्याकडे प्रेफर केलं जातं। तर अशा वेळेस काय वाटतं तुम्हाला की पुण्याचं जर गणेशोत्सव आहे ते कुठल्या वळणावर चाललं? तसं बघायला गेलं तर पारंपरिक वाद्य आहे ढोल ताशा, ते ढोल ताशाकडेच वळालं पाहिजे पब्लिक, कारण की DJवरती लोक नुसते नाचतात, याच्यामध्ये पूर्ण ॲक्टिव्हिटी होते, चालणं होतं, फिजिकली वर्कआउट होतं, सगळं होतं मुलांचं त्याच्या। आणि मुळात सगळे वाद विसरून मुलं 2 महिने एकत्र येतात आणि वेगवेगळे उपक्रम करत असतात वर्षभर आणि वादन करतात महिनाभर एकत्र येऊन, तेच सर्वात जास्त चांगलं आहे।
नक्कीच आपण जसं बघितलं की मायक्रो लेवलला जी तयारी सुरू झालेली आहे ती आता आपण या दृश्यांमधनं बघितली की टिपरू बनवण्यापासूनची तयारी ही पुणे शहरात सुरू झालेली आहे कारण त्याचं कारण पण तितकंच महत्त्वाचं आहे कारण गणेशोत्सव जो आहे पुण्यातला तो खूप असा प्रख्यात असतो आणि त्याची वाट हे सगळेच जण बघत असतात आणि जसं दादांनी सांगितलं की जी पुण्याची संस्कृती आहे ती या ढोल पथकातून जपली जात आहे आणि ती पुढे देखील अशीच चालत राहील. NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे.